पुढे एक महत्त्वाची बातमी पाहूयात। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयच्या ताब्यात असलेला आरसीसी क्लासचा संचालक शिवराज मोटेगावकर पुन्हा एकदा चर्चेत आलाय। कारण सोशल मीडियावर सध्या त्याचे अनेक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि आता एक आणखी मोठ्या प्रमाणात एक व्हिडिओ व्हायरल होतोय। त्यामध्ये मोटेगावकर क्लासमधील विद्यार्थ्यांवर तांब्याच्या भांड्यातून गवत आणि पानाच्या साहाय्याने पाणी शिंपडताना दिसतोय। व्हिडिओमध्ये मोटेगावकर विद्यार्थ्यांना तुम्ही एम्स मध्ये लागणार असं सांगतोय आणि एका दुर्मिळ ग्रहयोगाचा उल्लेख करतोय। 144 वर्षांनंतर सूर्य आणि चंद्र एकाच रेषेत आलेले आहेत असे तो या विद्यार्थ्यांना सांगतो। कदाचित तो गेल्या वर्षी पार पडलेल्या महाकुंभ मेळाव्यात जाऊन आल्यानंतरचा हा उल्लेख असल्याचंही बोललं जात आहे। आणि या प्रकारामुळे आता मोटेगावकर क्लासेसमध्ये तंत्रमंत्र किंवा अंधश्रद्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवरचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात होता का असा सवालही उपस्थित केला जात आहे। दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणामुळे आधी चर्चेत असलेल्या आरसीसी क्लासचा शिवराज मोटेगावकर याच्या भोवती आता नव्या वादाची भर पडली आहे। सोशल मीडियावर या व्हिडिओवरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत। पालक आणि विद्यार्थ्यांमध्येही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। पुण्यामध्ये शिवराज मोटेगावकर यानं कोट्यवधी रुपयांची जागा खरेदी केली। वारजे इथल्या मोक्याच्या ठिकाणी 2023 साली शिवराज मोटेगावकर यानं ही जागा खरेदी केल्याचं कळत आहे। एकूण 51 गुंठे ही जागा आहे आणि त्याची किंमत अंदाजे 30 ते 40 कोटी रुपये सांगितली जात आहे। मात्र कोट्यवधी रुपयांची जमीन मोटेगावकर यानं कशी खरेदी केली, इतके पैसे कुठून आणले असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या शिवराज मोटेगावकर जे केमिस्ट्रीचे लेक्चरर आहेत, लातूरला त्यांचा मोठा क्लास आहे, त्या मोटेगावकरचे अनेक कारनामे आता हळूहळू समोर येताना दिसत आहेत। खरं तर सीबीआयच्या रडारवर असलेले हे मोटेगावकर त्यांची ईडी कडून सुद्धा चौकशी होण्याची शक्यता आहे। कारण लातूरमध्येच नाही तर राज्यभर त्यांच्या अनेक जागा असल्याची धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। राज्यातील अनेक शहरांमध्ये रिकाम्या जागा या शिवराज मोटेगावकरने घेऊन ठेवलेल्या होत्या। हजारो कोटीची प्रॉपर्टी या शिवराज मोटेगावकरच्या नावावर असल्याचं बोललं जाते। मी सध्या पुण्यातल्या वारजे परिसरात आहे आणि पुण्यातल्या वारजे परिसरात देखील शिवराज मोटेगावकरच्या नावानं या वारजे परिसरात एक जागा आहे। जवळपास 51 गुंठे प्लॉट जो आहे तो या शिवराज मोटेगावकरच्या नावावर आहे, ज्याची आत्ताची किंमत 30 ते 40 कोटी रुपये जी आहे ती सांगितली जाते। खरं तर 2023 मध्ये शिवराज मोटेगावकरांनी राजश्री शाहू महाराज बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था महाराष्ट्र लातूर या संस्थेच्या नावानं ही जागा जी आहे ती खरेदी केलेली आहे। 2023 मध्ये या जागेचा व्यवहार झाला होता। तब्बल 51 गुंठे पुणे बेंगलोर हायवे आहे ना, त्या बाजूला बरोबर त्या हायवेला चिटकून ही जागा आहे। 2023 साली मोटेगावकरनं ही जागा जी आहे ती खरेदी केलेली पाहायला मिळते आणि दोन जागेच्या मध्ये जो रस्ता आहे त्या रस्त्यावर देखील ताबा मारण्याचा प्रयत्न शिवराज मोटेगावकरनं त्यावेळी केला होता अशी माहिती इथले स्थानिक देत आहेत। पण कोर्टाच्या मध्यस्थीनं हे जे आहे ते सोडवण्यात आलं आणि हाच तो रस्ता आहे। या दोन जागा आजही शिवराज मोटेगावकरच्या नावावरती आहेत। खरं तर शेकडो कोटीची प्रॉपर्टी मोटेगावकरच्या नावावर असल्याचं धक्कादायक खुलासे रोज होत आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं मोटेगावकरला अटक केली आणि ही देखील म्हणजे राज्यातल्या अनेक शहरांमध्ये अशा अनेक जागा शिवराज मोटेगावकरनं संस्थेच्या नावावरती खरेदी करून ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली होती आणि या सगळ्या प्रकरणी ईडीची देखील एंट्री होईल असं बोललं जाते। त्यातच पुण्यातल्या वारजेमध्ये असणारी ही 51 गुंठे जागा 2023 मध्ये जी विकत घेतली गेली तिची आजची किंमत 40 कोटींपेक्षा अधिक असल्याचं बोललं जाते। अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे। दरम्यान नीट प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकरच्या जमीन खरेदीचे कागदपत्र आता समोर आले आहेत। पुण्यातील वारजे परिसरामध्ये मोटेगावकरनं जमीन खरेदी केली होती। 2023 मध्ये शिवराज मोटेगावकरनं 51 गुंठे जागा खरेदी केली होती आणि त्याचीच कागदपत्र आता समोर आलेली आहेत। जवळजवळ कोट्यवधीची जमीन असल्याचं कळतंय। 30 ते 40 कोटीची याची किंमत आहे। सध्याचा बाजारभाव पाहिला तर 2023 मध्ये ही जमीन खरेदी केली होती आणि त्याची कागदपत्र आता समोर आलेली आहेत। दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या मुख्याध्यापिका मनीषा हवलदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये संशयास्पद संवाद आढळले। हवलदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये गॉड नावाने सेव्ह असलेल्या नंबरसोबत संशयास्पद संवाद आढळला। सीबीआयच्या तपासामध्ये ही धक्कादायक माहिती उघड झाली आणि त्यानुसार प्रश्नपत्रिका फुटीचा खरा गॉडफादर कोण याचा तपास वेगाने सुरू करण्यात आलाय। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या मनीषा हवलदार हिनं सीबीआय समोर एक मोठी कबुली दिली आहे। एनटीए पॅनलमधल्या एका अधिकाऱ्याच्या सांगण्यावरून आपण प्रश्न फोडले असल्याची मनीषा हवलदारनं कबुली दिली आहे। आता सीबीआय कडून या अधिकाऱ्याचा देखील शोध सुरू आहे।
भौतिकशास्त्र या विषयाचे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना आधीच सांगितले असल्याचीही हवालदारनं कबुली दिली. मनीषा हवालदार ही मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे यांच्याशी देखील व्हॉट्सॲपवरून अनेकदा संपर्कात होती आणि त्यांच्यात अनेकदा चर्चा व्हायची. मनीषा हवालदारनं नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये असणारे व्हॉट्सॲप चॅट डिलीट केले. सीबीआयकडून मनीषा हवालदार हिच्या घरी छापा टाकण्यात आला आणि या कारवाईमध्ये तिच्या घरून भौतिकशास्त्र या विषयाच्या अनेक प्रश्नपत्रिका, लॅपटॉप, मोबाईल आणि 60,000 रुपयांची रक्कम सीबीआयनं जप्त केली आहे. अनेक प्रश्न परीक्षेच्या आधीच विद्यार्थ्यांना पुरवले असल्याची हवालदारनं कबुली दिली. देशभर गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये धाराशिवमधील संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी एक धक्कादायक दावा केला आहे. हे आरोपी शिवराज मोटेगावकर यांच्या संदर्भातला आरोप आहे. याने धाराशिवमध्ये कोटी रुपये कमवणारे पालक शोधा आणि विद्यार्थ्यांना चांगल्या मार्कानं आपण पास करतो असा प्रस्ताव दिला. पार्टनरशिपमध्ये क्लासेस सुरू करण्याची ऑफर दिल्याचाही गौप्यस्फोट सुधीर पाटील यांनी केला. नीट परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्यासाठी धाराशिवमधील संस्थाचालक NTA विरोधात जनहित याचिका दाखल करणार आहेत आणि लातूर प्रमाणेच धाराशिव जिल्ह्यामध्ये नीटच्या निकालापूर्वीच शहरामध्ये लातूर पॅटर्न या क्लासेसकडून शहरात बॅनरबाजी करण्यात आली होती. 10 विद्यार्थी 600च्या पुढे असल्याचा उल्लेख देखील यात करण्यात आला होता आणि तसेच लातूर पॅटर्नच्या क्लासेसचे लातूर कनेक्शन तपासण्याची मागणी आता पोलिसांकडे आणि CBIकडे करण्यात आली आहे.